एकाही ते उदास झाले, तिच्याजवळ शिदुरी होती. नागदेव आचार्य भुकवले, ताणवले. यल्लम भट्टाकडे गेले आणि लखुबाई तिचे काही 2-4 आणे होते आणि ती पैसे मागायला लागली. माझे पैसे दे, माझे पैसे दे. पण देईल ना, गहू निघू दे, मूग निघू दे, कापूस निघू दे, देते ना. नाही, मला आत्ताच पाहिजे, मला काही सांगायचं नाही. देव म्हणले, जा यल्लम भट्टाकडे जा, 2 आसू घेऊन या. लखुबाईचा आपल्या जवळ राहते तर आपल्यालाच ते कर्ज मुक्त करणं आहे. नागदेवाचार्य गेले, 2 आसू घेऊन आले आणि देवाकडे दिले आणि देवाने एकही सगळं टाकले. हे घ्या तुमचे आसू, आमच्या जवळ राहते ना, ती आमची आहे, तिचं कर्ज फेडणं आमचं काम. पण तरी सुद्धा देवाने कृपा केली तिच्यावर.